नमस्कार मित्रांनो, जय शिवा. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे हार्दिक स्वागत आहे. आजची व्हिडिओ आहे नयगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदिया छोट्या गेट. तर तुम्हाला जो मी आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत, माधव झरीचा जो भाग आहे निसर्गरम्य, तो ह्याच गेटपासून छोट्या कॅम्प आहे, ह्याच गेटपासून अंदर जायला लागतो. तर ही गेट आहे. तुम्ही ह्या गेटमध्येच आता तुम्हाला दिसत आहो. तर आपण काय वेळ न करता आपण थोड्या वेळात निघूया. चला मग. नमस्कार मित्रांनो, आम्ही आता माधव झरी जो माधवराव पाटील डोंगरवार यांची समाधी आहे, त्या माधव झरीकडे आम्ही आता निघत आहोत. तर तुम्ही बघू शकता, टू व्हीलरने मी निघत आहोत आपल्या मित्रासोबत. हा जो रस्ता आहे आता माधव झरीला सरळ निघत आहोत. आम्ही जातच आहोत. 1 किलोमीटर दूर आहे माधव झरी. स्वर्गवासी माधवराव पाटील प्रेरणा माधव झरी. माधवराव पाटील प्रेरणा स्थळ माधव झरी जे डाव्या बाजूला आहे. तर आता आपण इकडे निघत आहोत. चला. तर मित्रांनो, आता आम्ही जात आहोत. माधवराव पाटील यांची समाधी बनवलेली आहे, त्या समाधीकडे माझे मित्र बघू शकता. अरविंद कुमार नंदेश्वर आहे समोर. आम्ही दोघे जात आहोत. तर आता मी प्रवेश करत आहोत. इथं जे गेट बनलेली आहे बांबूची, हे गेट तुम्हाला दिसत आहे. अंदर माधवराव पाटील डोंगरवार कोंडावी यांची समाधी बांधलेली आहे. तर तुम्हाला मी दाखवत आहो प्रत्यक्ष. चला मग. तर मित्रांनो बघा, ही समाधी आहे माधवराव पाटील डोंगरवार यांचा. जन्म आहे 2/6/1922 सालचा आणि त्यांचा मृत्यू आहे 21/4/2006 ला मृत्यू झालेला आहे. तर हा पुरा जंगल त्यांच्या नावाने आहे, माधव झरी. त्यांचा जो नाव होता माधवराव पाटील, तर त्यांच्याच नावावरती हा पूर्ण जो पर्यटक स्थळ बनलेला आहे, तो माधव झरीच्याच नावाने बनलेला आहे. तर तुम्हाला पाहायचं असेल तर नक्की या. ठीक आहे. जो नाव दिसत आहे तुम्हाला समाधीवर, तो मी आपल्या अक्षराने पेंटिंगने लिहिला आहे, तो मीच लिहून दिलो. जर तुम्हाला माधव झरीला भेट द्यायचा असेल आणि माधवराव पाटील यांची समाधी बघायची असेल, तर तुम्हाला जे गेट आहे, छोट्या गेट, जो चिचगड ते नयगाव रोडवर छोट्या गेट आहे, इथे एक ऑफिस बनलेला आहे. तर त्या ऑफिसमधून तुम्हाला जे सुविधा आहे, सफारी गाडी आणि गाईड, ते धरून तुम्हाला त्या गाडीमध्ये बसून ह्या माधव झरी जंगलामध्ये येऊ शकता. कारण की इथं बिना परमिशनना येऊ शकत नाही. शासकीय नियम आहेत आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत, ते वेळोवेळी पूर्ण उपस्थित ह्या जंगलामध्ये राहतात. तुम्हाला परवानगी घेऊनच आत येऊ शकता. ठीक आहे. तर त्यांच्या समाधीपासून काही 200 मीटर लांबवर जो मशान बांधलेला आहे, प्राणी तिथं पोहोचला आहोत. तर तुम्ही बघू शकता कॅमेरामध्ये. आमच्यासोबत आपले छोट्या गावचे मजूर आहेत. त्यांच्यासोबत मी आलेलो आहो मशानाकडे. तर आता तुम्हाला मी दाखवत आहो वरती चढून कसं काय बांधला म्हणून. बांबूची आहे, बांधकाम केलेलं आहे मशान. मग आपण चला निघू वरती बघायला. तर मित्रांनो, मी आता चढत आहो वरती. पुरा बांबूचं बनवलेला आहे, बांबू आणि लाकूड यांचे बांधकाम केलेलं आहे. तर मित्रांनो बघितला, हा जो पुरा जानवर बघण्यासाठी जो बनवला आहे, काय म्हणतात त्यांना? मशान. मशान. आपण जसा धाबा लिपतो घराला बांबूनी, त्याप्रमाणे हा पुरे बास टाकलेला आहे, विचार केला आहे त्याने पुरा व्यवस्थित. हा झाड आहे सागवानचा, हा सपोर्ट आहे पुरा फुल जिवंत झाड आहे हा सागवानचा. त्याला धरूनच हा बनवलेला आहे पुरा मशान. तर आपण पाहू शकता किती जबरदस्त सुंदर बनवलेला आहे. हा काम आदिवासी लोकांनीच बनवलेला आहे, आपले छोट्याचे रहिवासी आहेत ते. तर आपण इकडे बघू शकता, हा भयानक जंगल आहे माधव झरीचा. इथं बहुत प्रकारचे प्राणी आहेत.
रानगवा आहेत, रानडुकरं नीलगाय, आहेत. नीलगाय, तुम्ही सांगा मग कोणते कोणते या जंगलामध्ये प्राणी आढळतात? वाघ आहे, बिबट आहे, अस्वल आहे, रानगवे आहेत, नीलगाय आहे, मोर आहेत, बाकी पक्षी वगैरे इतर आहेतच. पण हे जास्त रानगवे, रानडुक्कर, नीलगाय, सांबर, वाघ पण आहे. कारण की आम्ही काम करत असताना आम्हाला इथं, कारण की त्याला गरमी झाली असेल खूप उष्णतामुळे, हा हा. मग आम्ही त्याला म्हणजे ह्या झरीवर यासाठी म्हणून नाही का, हो हो. तर त्यांनी मग थोडा डरकाळी दिला. मग आम्ही निघून गेला. मग मग तो काम दिसला का तुम्हाला? काम सोडून मग निघूनच गेला. इथं थांबला नाही आम्ही. आढळला का तुम्हाला म्हणजे प्रत्यक्ष? त्याचा म्हणजे हे आवाज आला आम्हाला. हा. त्याच्यामुळे मग म्हणला की इथं थांबणं चुकीचं आहे. हा निसर्गरम्य जागा आहे ना. विदेशी जे पर्यटक येतात त्यांना अति उत्तम हे जागा आहे माधवझरी. ते प्रसिद्ध आहे माधवझरी. हा माझ्या दुसऱ्या वेळ इथं आलो. आता मी लगेचच चढून तुम्हाला दृश्य दाखवलो. त्याच्या जवळच हे टाकी बनवलेली आहे. माधवझरीची टाकी आहे. इथं पाणी आहे. जो हे निसर्गरम्य जे डोंगर आहेत तिथून झरीना जो पाणी येते तो इथं वाहत येते. हा तुम्हाला दाखवतो त्याच्यात दिसत आहे. आणि इकडे जी टाकी आहे, हे टाकी माधवराव पाटील डोंगरवर पोनधाबे त्यांनी त्या काळामध्ये माझा जन्म सुद्धा नव्हता त्यावेळेस हे बनवलेले आहे. ह्या दगडावरची त्यांनी नाव लिहिले आहे. तुम्हाला मी वाचून दाखवतो. माधवराव पाटीलांनी पाणी काढले दगड फोडून, आवड श्री चितमपल्ली साहेबांची प्राणी पिती पाणी. उद्घाटन केले श्री आमदार शिवणकर साहेबांनी. असे या दगडावर नाव खोदवलेले आहे. तर तुम्ही पाहू शकता. पूर्ण निसर्गरम्य आहे पूर्ण माधवझरी. ना पाणी एकदम ना इथला तो पाणी आहे पुरा एकदम पिण्यायोग्य आहे. शुद्ध पाणी आहे. हा भयानक जंगल आहे बरं. कारण का ह्या जंगलामध्ये पुरा सुनसान जंगल आहे. हा इथं पाखरू चिवणाना चाव नाही करत. बहुत ही सुनसान जंगल आहे. तुम्ही पाहू शकता हा जंगल पुरा. नाही, हा चालू कर. तर मित्रांनो, छोट्या गेटचा जो व्याघ्र प्रकल्पामध्ये जो निसर्गरम्य देखावा आहे माधवझरीचा, त्याचं उद्घाटन आहे 5 जूनला. तर मित्रांनो, आपल्याला हे व्हिडिओ आवडली असेलच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ठीक आहे. जय हिंद, जय भारत.